सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आज आपण थोरले स्वामी महाराज म्हणजेच परमपूज्य वासुदेवानंद टेंबे महाराजांची एक सुंदर अशी कथा श्रवण करणार आहोत. तर एकदा काय होतं की श्री वासुदेवराव मराठे नावाचे एक सद्गृहस्थ असतात आणि त्यांना असे कळते की श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीला वासुदेवानंद महाराज आहेत. असे कळल्यावरती वासुदेवराव मराठे हे जे आहेत ते त्यांच्या दर्शनासाठी आणि सत्संगासाठी वाडीला येतात. आणि या बाबतीत मराठ्यांचा हेतू पूर्णपणे कामनिक होता, कारण त्यांना महाराजांच्या सहवासात राहून त्यांची कृपा संपादन करून त्यांना जो एक असाध्य रोग झाला होता त्यातून त्यांना मुक्त व्हायचे होते, हीच एकमेव त्यांची अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा त्यांची आजपर्यंत पूर्ण झालेली नव्हती, कारण की ते तंजावरच्या चातुर्मासापासूनच त्यांचा हा जो काही असाध्य रोग आहे तो पूर्णपणे बरा व्हावा म्हणून ते अधूनमधून स्वामी महाराजांच्या सहवासात राहत होते. मराठ्यांना एक गलत कुष्ठरोग नावाचा असाध्य रोग झाला होता आणि त्यामुळे त्यांचे सर्व अंग सडले होते. आणि हा असाध्य रोग बरा व्हावा म्हणून मराठ्यांनी मुंबईसारख्या शहरात जाऊन अनेक डॉक्टरांना ह्या रोगावरती इलाज करायला सांगितला होता, पण असंख्य प्रयत्न करूनही हा रोग काही केल्या बरा होत नव्हता. या उलट हळूहळू त्यांच्या हातापायाची बोटेही झडून गळून पडत होती. तर नेमक्या अशा वेळी थोरल्या महाराजांची कीर्ती मराठ्यांच्या कानावर आली आणि महाराजांच्या कृपाप्रसादाने एक दिवस का होईना आपला हा असाध्य रोग दूर व्हावा असे त्यांना वाटत होते. आणि त्यांची कीर्ती ऐकून ते वाडीला आले होते. त्यांना सारखी थोरल्या महाराजांच्या दर्शनाची तळमळ लागली होती. तर मराठे यांनी थोरल्या महाराजांचा दर्शनाचा लाभ कसा आणि कुठे घडून येईल असा अनेक लोकांना त्यांनी ज्यावेळेला चौकशी केली, त्यावेळेला महाराजांचा मुक्काम नेमका कुठे आहे हे कुणीही सांगू शकत नव्हते. कारण की महाराज हे आसेतू हिमाचल या अशा प्रकारे त्यांचा पूर्ण संचार असल्यामुळे त्यांचा नेमका निश्चित मुक्काम कुठे आहे हे कुणालाच सांगणे शक्य नव्हते. तर काही दिवसांनी मराठ्यांना लक्षात आले की महाराजांचा मुक्काम हा वाडीला आहे. त्यावेळेला महाराजांचा मुक्काम हा तंजावर येथे आहे असे मराठ्यांना समजले. त्यावेळेला श्री स्वामी महाराजांचे दर्शन त्यांना तिथे झाले. तरी जेव्हा ते महाराजांच्या दर्शनाला गेले तेव्हा महाराजांच्या भोवती त्यांचे प्रचंड असे भक्त गर्दी करत असल्यामुळे मराठ्यांना लांबूनच दर्शन घ्यावे लागत असे. पण एक ना एक दिवस थोरल्या महाराजांच्या कृपेमुळे आपला हा रोग बरा होईल की नाही अशी शंका मात्र त्यांना सतत लागून राहत असे. अशा दोलायमान स्थितीत मराठे असताना त्यांच्या समोरच एक चमत्कार घडला. तो म्हणजे त्या दिवशी काय झालं की सकाळपासूनच थोरल्या महाराजांच्या दर्शनासाठी लोकांची फारच गर्दी होऊ लागली आणि नेहमीप्रमाणे मराठे हे लांब उभे राहून स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना स्वामी महाराजांचे दर्शन काही नीटसे घडत नव्हते. थोडा वेळ अवधी गेल्यावरती महाराज हे स्नानासाठी श्री कावेरी नदीवर जाण्यासाठी निघाले. त्यावेळेला सुद्धा महाराजांच्या बरोबर अनेक लोक होते. त्यामुळे त्या लोकांच्या पाठीमागून मराठे हे सावकाश महाराजांच्या मागून चालत होते. सर्वजण नदीवर पोहोचले. महाराजांचे स्नान झाले. त्यावेळेला महाराज नदीवर पोहोचल्यावरती इकडे रस्ता जेव्हा निर्मनुष्य झाला तेव्हा तो निर्मनुष्य रस्ता पाहून एका स्त्रीने आपले मेलेले मूल हे एका फडक्यामध्ये गुंडाळून तिने त्या रस्त्यावरती ठेवले आणि ती बाई तेथून काही अंतरावर जाऊन महाराजांची वाट पाहत एका कोपऱ्यामध्ये तिथेच लपून बसली. ज्यावेळेला महाराजांचे स्नान झाले त्यावेळेला महाराज परत निघाले असताना महाराजांच्या समोर काही मंडळी ही लगबगीने
रस्त्यावरती कुठे काही घाण तर नाही ना, कारण की महाराजांची अंघोळ झाली होती आणि महाराजांच्या सोहळ्यामध्ये कुठे काही अडचण येऊ नये म्हणून समोर जाऊन ती मंडळी रस्ता साफ करत होती. तर रस्ता साफ करताना एका माणसाला त्या कपड्यामध्ये काहीतरी गुंडाळलेले आहे असे दिसले. तेव्हा त्यांनी तो कपडा उचलला असताना त्यामध्ये एक मृत बालक आहे असे आढळून आले आणि ते बालक त्यांनी महाराजांच्या जवळ आणले आणि सांगितले की महाराज, या कपड्यामध्ये कुणीतरी मृत बालक आणून येथे टाकले आहे, काय करावे? तेव्हा महाराज म्हणले की काही नाही, हा बालक मृत नाहीये, ह्याला भूक लागली असावी आणि स्त्रिया ह्या खूपच घाई गडबडीत असतात आणि त्यांचं त्यांच्या मुलाकडे लक्ष गेलं नसेल. या मुलाला काही झालेलं नाहीये, तुम्ही त्याच्या अंगावरती भस्म चोळा, तो ताबडतोब सावध होऊन जाईल. असे म्हणल्याप्रमाणे तेथील जमलेल्या लोकांनी त्या मुलाच्या अंगावरती भस्म चोळले आणि काय आश्चर्य की तो मुलगा सावध झाला आणि तो अचानक एकाएकी रडू लागला. तो मुलगा रडत आहे हे पाहून त्याची लपलेली आई बाहेर आली आणि महाराजांच्या चरणकमलावरती तिने साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाला, महाराज, मला क्षमा करा, पण माझे पूर्वीची 2 मुलेही मेल्यामुळे, मला हाही मुलगा मृत झाल्यामुळे शेवटी आपल्या चरणस्पर्शाने हा मृत झालेला मुलगा पुन्हा जीवित व्हावा एवढीच माझी इच्छा होती, म्हणून मी आपल्याला त्रास दिला, त्याबद्दल मला आपण खरोखर क्षमा करा. पण मी जे काही आपल्याबद्दल ऐकले होते ते खरोखरच अगदी खरे आहे आणि केवळ फक्त आपल्या कृपेमुळेच आज माझा मुलगा जिवंत होऊन पुन्हा मला मिळाला. खरोखर काळ सुद्धा आपल्याला भीतो महाराज. आपण खूप दयाळू आणि कृपावंत आहात. आपण माझा हा मुलगा जिवंत करून खरोखर माझ्यावर खूपच कृपा केली आहे, त्याबद्दल मी आपली जन्मोनजन्मी ऋणी राहील, अशी ती महिला महाराजांना वारंवार म्हणून साष्टांग दंडवत करत होती. महाराजांचा महिमा अपरंपार आहे हेच खरेच. त्या बाईचे हे सर्व कृत्य आणि हे सर्व बोलणे तेथील सर्व लोक ऐकत होते आणि त्यांच्याबरोबर मराठेही तिथे होते आणि मराठ्यांना देखील तो चमत्कार पाहून त्यांच्या मनामध्ये जी काही शंका होती ती शंका आता पक्क्या खात्रीमध्ये बदलली आणि या भूतलावर आपल्या ह्या असाध्य रोगातून फक्त थोरले महाराजच आपली सुटका करू शकतात, अशी त्यांची खरोखर मनाची धारणा झाली. आणि अशा प्रकारे थोरल्या महाराजांचे जे अद्भुत सामर्थ्य आहे ते मराठ्यांच्या लक्षात आले आणि तंजावरच्या या मुक्कामात त्यांनी त्यासंबंधी थोरल्या महाराजांना काहीही विचारले नाही आणि एकंदरीत त्यांची ही परिस्थिती पाहून महाराजांनीही त्यांना काहीही सांगितले नाही. खरोखर संत पुरुषांच्या सहवासाने, दर्शनाने मनुष्याच्या पापाचे क्षालन होत असते, असे काही शास्त्रकारांनी आवर्जून आपल्या पुराणात सांगितलेले आहे. थोरल्या महाराजांचा तंजावर येथील चातुर्मासाचा मुक्काम संपून महाराज हे पुढे निघून गेले. मराठे देखील महाराजांच्या सहवासाला अंतरले. पुढे असेच 2-3 वर्ष गेले. त्यानंतर परत एकदा मराठ्यांना महाराजांचे दर्शन 2-3 वर्ष गेले. मराठ्यांना काही स्वामी महाराजांचे दर्शन झाले नाही. मात्र जेव्हा महाराज नरसोबाच्या वाडीला आले असे कळाले, तेव्हा मराठ्यांना पुन्हा त्यांच्या सहवास सेवेचा लाभ घ्यावा आणि महाराजांची कृपादृष्टी मिळावी यासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि आपला असाध्य रोग आपण महाराजांच्या सानिध्यात राहूनच आपला तो बरा होईल यासाठी ते ठरवून वाडीला गेले. वाडीला गेले असताना मराठे हे दररोज स्वामी महाराज जेव्हा संगमावरती स्नानासाठी जात असत त्यावेळेला ते रस्त्यात उभा राहून लांबूनच महाराजांना नमस्कार करत असत. अशी नित्य नमस्काराची सेवा मराठे करत असत. एकदा काय झालं की स्वामी महाराज मराठ्यांच्या या सेवेवर प्रसन्न होऊन एके दिवशी त्यांना म्हणाले की काय इच्छा आहे सांग. आणि महाराजांनी असे विचारल्यावरती मराठ्यांच्या अंगावरती रोमांच आले, त्यांच्या तोंडातून शब्द फुटेनासं झालं आणि त्यांनी आपल्या बोटानेच आपल्या शरीराकडे बोट दाखवून त्यांनी मौनानेच स्वामी महाराजांना आपल्या या रोगाचे निवारण करा महाराज अशी प्रार्थना केली. आणि त्यानंतर थोडा भावनावेग कमी झाल्यानंतर ते महाराजांना त्यांनी प्रार्थना केली की माझा उद्धार आपण करावा, एवढीच
माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे आणि माझा अव्हेर करू नका. आणि आपण जर मनात आणले तर माझा हा असाध्य रोग आपण तात्काळ दूर करू शकता, अशी त्यांनी प्रार्थना केली. तेव्हा थोरले महाराज म्हणाले की ही जे काही कृष्णा पंचगंगा संगम आहे हा अतिशय पवित्र आहे आणि याची वाळू तू अंगाला चोळ आणि त्यानंतर तू ह्या संगमामध्ये स्नान कर. असे काही दिवस तू असा उपक्रम सुरू कर. त्यावेळेला खरोखरच काही दिवसानंतर म्हणजेच 6 महिन्यानंतर मराठ्यांचा हा रोग पूर्णपणे बरा झाला. फक्त त्यांच्या हातापायांची जी झडलेली बोटे होती तेवढी सोडून त्यांचे सर्व शरीर ठणठणीत बरे झाले. आणि त्यानंतर मराठे हे पुन्हा एकदा महाराजांच्या दर्शनाला गेले आणि काही बोलण्यापूर्वीच थोरल्या महाराजांनी फक्त एक कटाक्ष मराठ्यांवर टाकला आणि त्या कटाक्ष टाकल्याबरोबर त्यांच्या हातापायांची जी काही झडलेली बोटे होती ती पूर्ववत होऊन त्यांचे शरीर हे संपूर्णपणे सुदृढ झाले. आणि अशा प्रकारे थोरल्या महाराजांच्या कृपेने श्री वासुदेवराव मराठे यांची प्रकृती ही उत्तम झाली आणि त्यांना झालेला तो असाध्य रोगही बरा झाला. त्यानंतर त्यांनी आपली प्रकृती डॉक्टरांना दाखवली आणि डॉक्टर देखील अतिशय आश्चर्यचकित होऊन डॉक्टरांनी तोंडात बोटे घातली की जी गोष्ट केवळ कल्पनेत सुद्धा शक्य नाही ती फक्त आणि फक्त थोरल्या महाराजांच्या मुळेच प्रत्यक्षात शक्य झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ